हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे आपलं शिवन्या क्रिएशन या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग. तर चला आपण मापे बघूया. त्याचे चेस्ट आहे 36, कमर आहे 30, बाही लेंथ आहे 4.5 इंच, दंडघेर 6 इंच आणि गळा पुढचा 6 इंच आणि मागचा गळा 10 इंच. आता आज आपण बॅक पार्टची कटिंग बघणार आहोत. बॅक पार्टची आपली लेंथ आहे 13 इंच. 13 मध्ये 1 इंच प्लस म्हणजे 14 इंच घेतली आपण. शोल्डर घेतलेत आपण 5.25 इंच. 5.25 इंच. गळा आहे आपला 2.25 इंच. शोल्डर 3 इंच. मागचा गळा आहे 10 इंच. आता छाती आपली 36 म्हणजे 36 चा चौथा भाग 9 इंच. छाती घेतली आहे आणि सिलाई मार्जिन 1.5 इंच. कमर आहे आपली 30, तर 30 चा चौथा भाग 7.5 इंच. 7.5 इंच आपली कमर. एक इंच आपला सिलाई टक्सचा आणि 1.5 इंच पुढे सिलाई मार्जिन. मुंडा घेतलाय आपण 5.5 इंच. इथून 1.25 इंचावर आपल्याला ह्याचा शेप द्यायचा आहे. ह्याचा मध्य घेऊ. आणि या बॅकचा टक्स जे आहे छातीचा 8वा भाग म्हणजे 36 चा 8वा भाग 4 इंच. 4 इंचावर आपण हे टक्स घेणार आहोत. तर हा जे टक्स आहे 1 इंचाचा आहे. दोन्ही बाजूनी अर्धा इंच असं हे टक्स घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली बॅगची कटिंग झालेली आहे. तर आपल्याला काही डाऊट्स असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता आपण फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहोत. आपलं जे फ्रंट पार्ट आहे त्याची कटिंग त्याची लेंथ आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. मागच्या बॅक पार्ट मध्ये आपण 1 इंच एक्स्ट्रा म्हणजे 14 घेतली होती. आता फ्रंट मध्ये आपण 1.5 इंच एक्स्ट्रा म्हणजे 14.5 इंच घेणार आहोत. शोल्डर 5.25 इंच. शोल्डर. $2.25 इंच गळा. गळ्याची लेंथ आहे 6 इंच. पुढचा गळा 6 इंचावर. वरून आपण 2.25 इंच घेणार आहोत आणि खालून 2.5 इंचावर मार्क करायचे. अशा प्रकारे राऊंड देऊन घ्यायचं.
मुंडा आहे आपला 5.5 इंच. आणि हे 1.25 इंचावर आपल्याला एक मार्क करायचंय आणि इथून आतल्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. इथून इथे मध्ये घेऊन इथून इथे एक मार्क आतमध्ये. अशा प्रकारे आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे. आता आपला चेस्ट म्हणजे छाती 9 इंच प्लस 1.5 इंच शिलाई मारायची. कंबर आहे आपली 7.5 प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा शिलाई मारायची. आता आपण टक्स बघणार आहोत. टक्स जे आहे आपण छातीचा चौथा भाग म्हणजेच 9 इंच प्लस अर्धा इंच शिलाई मार्जिन म्हणजे 9.5 इंचावर आपण हे टक्स घेणार आहोत. आता इथून छातीचा 8वा भाग 36चा 8वा भाग 4 इंच 4 इंचावर एक मार्क करून घ्यायचं आहे. इथून खालून सेम 4 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचंय आणि इथून सरळ आणि इथून हे असतं. आता इथून 1.5 इंचावर एक मार्क करायचे आणि इथून वर 1.5 इंच वर सरळ घ्यायचं आहे. आणि इथून असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. आता हा जो 1.5 इंच आपला इथे कट होणार आहे तो 1.5 इंच आपल्याला इथं पुढे वाढवून घ्यायचा आहे. इथं हे 1.5 इंच आणि इथं जी आपला टक्स येणार आहे 2.5 इंचावर आपण एक. आता हा अर्धा इंच आपण इथे एक्स्ट्रा घेणार आहोत. आणि इथून वर अर्धा इंच अशा प्रकारे क्रॉस करून घ्यायचं आहे आणि इथूनही अर्धा इंच क्रॉस करायचं. अशा प्रकारे आपली बॅक आणि फ्रंट दोन्ही बाजू कट झालेली आहेत. जर आपल्याला काही डाऊट्स असतील तर आपण मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता आपण बाहीची कटिंग बघणार आहोत. बाही लांबी 4.5 इंच, दंड घेर 6 इंच. आता आपण बाहीचं माप कशा प्रकारे घेतो. छातीचा चौथा भाग म्हणजे 9 इंच. आपल्याला इथे 9 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा. लेंथ आहे बाहीची 4.5, 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मारायची.
आपण इथे अस्तरची बाही कट करत असाल तर आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि जर विदाऊट अस्तर म्हणजे साधे ब्लाऊजची कटिंग करणार असेल तर आपल्याला 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. लेंथ आहे 9 इंच. आता इथून आपण 3 इंचावर डाऊन करणार आहोत. आता इथून क्रॉसमध्ये आपल्याला एक रेष घ्यायची. आता इथून 1 इंच सरळ, इथून 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बॉक्सच्या आतमध्ये इथून 1.5 इंच, इथून नाही, इथून आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला. आता हे याचा मध्य करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे जर मध्य इथून वर 1/2 इंच, 1/2 इंच वर, इथून खाली 1/2 इंच. आता इथून दंड घेर आपला 6 इंच प्लस सिलाई मार्जिन 1.5 इंच. अशा प्रकारे ह्याला जोडून घ्यायचं. तर हे आपली बाही कटिंग. अशा प्रकारे आपली बाही कटिंग झालेली आहे. जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.